स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीमध्ये मास्क लावून बसला होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद, सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र, तपास यंत्रणांना संशय। तपास यंत्रणा सतर्क, एनआयए तपास यंत्रणेकडून घटनास्थळाची नाकेबंदी। दिल्लीमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट, अनेक ठिकाणी स्फोटांचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजे बंद, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचा निर्णय। स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही फुटेज समोर। लाल किल्ला परिसरामध्ये वाहनांमध्ये झाला होता स्फोट। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर, मुंबईसह पुण्यातही हाय अलर्ट। दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर, शिर्डी पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती। गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने केली कारवाई। दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते। मंदिरातले प्रसाद आणि जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिळवण्याचा डाव। गुजरात एटीएस कडून डॉक्टरांसह 2 अतिरेकी अटकेत। शस्त्रसाठा, रायसिन विष बनवण्याची सामग्री सुद्धा पोलिसांनी केली जप्त। केंद्रीय गृहमंत्री ऍक्शन मोडमध्ये, दिल्ली स्फोटातील जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस। अपघातामध्ये 30च्या वर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती। भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार, आमदार संदीप क्षीरसागरांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भावाचं भावाला आव्हान। नवी मुंबईतही हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज। चौकामध्ये पोलिसांची नाकाबंदी। एपीएमसी मार्केट परिसरामध्ये जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी। बालाजीच्या प्रसादामध्ये कोट्यवधींची भेसळ, 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर। तिरुपतीच्या मंदिर व्यवस्थापनावरील प्रश्नचिन्ह कायम उपस्थित। एसआयटीच्या तपासामधून काँग्रेसच्या कार्यकाळातला घोटाळा उघड।